जय शिवराय मॅडम. हो, जय शिवराय. पीएम किसानचा 22वा हप्ता काही शेतकऱ्यांना आज जमा झाला, परंतु काही शेतकऱ्यांना तो पीएम किसानचा हप्ता जमा झाला नाही. नेमकी काय प्रॉब्लेम आला असेल मॅडम? तो होईल का नाही? हो, नक्कीच. आपण जर पाहिलं तर काल पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा झालेला आहे. यामध्ये आपण जर संपूर्ण राज्याचा विचार केला तर संपूर्ण राज्यामध्ये जवळपास 9,32,00,000 शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झालेला आहे. आणि महत्त्वाचं यामध्ये असं आहे की पीएम किसानचा जो 21वा हप्ता आहे त्यापेक्षा जास्त शेतकरी बांधवांना पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा झालेला आहे. आता तुमचा जो मुख्य प्रश्न आहे की काल जो पीएम किसानचा 22वा हप्ता जमा झालेला आहे तर तो काही शेतकरी बांधवांनाच जमा झाला, परंतु काही शेतकरी बांधवांना जमा झालेला नाही. तर आपल्यालाही अनेक कमेंट्स आलेले आहेत की आमच्या खात्यामध्ये पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा झाला, परंतु अनेक शेतकरी बांधवांचे असेही कमेंट्स आहे की आमच्या खात्यामध्ये तो अद्यापही जमा झालेला नाही. आता याचं महत्त्वाचं कारण आहे की जरी पीएम किसानचा 22वा हप्ता हा डायरेक्ट डीबीटी द्वारे ट्रान्सफर केला जात असला, म्हणजेच एका क्लिकवरती याचं वितरण केलं जातं, परंतु आता तुमच्या बँकेवरती हे आधारित असतं की तुमच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता किती लवकर किंवा मग किती उशिरा जमा होणार आहे. आता यामध्ये काही बँकांचं कामकाज जे आहे तर ते फास्ट असतं, काही बँकांचं कामकाज हे स्लो असतं. ज्या बँकांचं कामकाज फास्ट असेल त्या बँकांमध्ये लवकर पीएम किसानचा 22वा हप्ता हा जमा झाला. म्हणजे काही शेतकरी बांधवांच्या खात्यात लवकर जमा झाला, काहींच्या खात्यामध्ये आज जमा होईल. अद्याप जरी जमा झालेला नसला तरी शेतकरी बांधवांनी घाबरण्याचं कारण नाहीये. त्यांच्या खात्यामध्ये आज तो हप्ता नक्कीच जमा होईल. कारण जरी काल तुमच्या खात्यात जमा झालेला नसला तर काल उशिरा या हप्त्याचं वितरण केलं असल्यामुळे तो आज आणि उद्यापर्यंत तुमच्या संपूर्ण पात्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे. यासाठी जवळपास 48 तासांपेक्षाही जास्त कालावधी लागतो. कारण आतापर्यंत आपण ज्या पीएम किसानच्या 21 हप्त्यांचा लाभ घेतलेला आहे तर त्यामध्ये 2 दिवस हे वितरण चालू राहिलेलं आहे. म्हणजे शेतकरी बांधवांना ज्या दिवशी वितरण झालं त्याच दिवशी हप्ता जमा झाला, परंतु अनेक शेतकरी बांधवांना तो दुसऱ्या दिवशीही वितरित झालेला आहे. आता यामध्ये सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे की जरी तुम्हाला हप्ता वितरित झालेला नसेल मग तो आज जमा होईल, परंतु महत्त्वाचं यामध्ये हे आहे की तुमचं आधार शेडिंग यस असणं महत्त्वाचं असणार आहे, तुमचं ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण असणं महत्त्वाचं आहे, तुमच्याकडे फार्मर आयडी कार्ड महत्त्वाचं आहे आणि तुमचं आधार हे तुमच्या बँकेला लिंक असणं सुद्धा महत्त्वाचं असणार आहे. हे चारही ऑप्शन जर तुमचे यस असतील तरच तुम्हाला तो हप्ता जमा होणार आहे. आणि जर तुमच्या या चारपैकी एक जरी ऑप्शन नो राहिलेलं असेल तरी सुद्धा तुम्ही यापासून बाद ठरू शकतात. परंतु आता यामध्ये महत्त्वाचं म्हणजे काही शेतकरी बांधव विचारतात की आम्हाला अद्याप तो जमा झाला नाही, मग तो जमा होणार का? तर जर तुम्हाला आता पीएम किसानच्या 21व्या हप्त्यांचा लाभ भेटलेला असेल, नमो शेतकरी योजनेच्याही 6-7 हप्त्यांचा लाभ भेटलेला असेल तर तुम्हाला घाबरण्याची काही गरज नाहीये. तुमच्या बँक खात्यामध्ये उशिरा केव्हा येणार, परंतु पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा जो काल हप्ता वितरण झालेला आहे, नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या हस्ते काल 5 वाजता या हप्त्याचं वितरण झालेलं आहे. तर तो आज सायंकाळपर्यंत किंवा उद्याचाही दिवस यामध्ये जाऊ शकतो. तुमच्या बँक खात्यामध्ये नक्कीच जमा होणार आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे यामध्ये एक गोष्ट आहे की ज्या शेतकरी बांधवांचा मोबाईल नंबर हा त्यांच्या पीएम किसान योजनेला अटॅच आहे तर त्यांनाच मेसेज येत आहे. काही शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये हप्ता जमा झालेला असताना सुद्धा त्यांना मात्र मेसेज आलेला नाहीये. त्यामुळे तुम्ही जरी तुम्हाला मोबाईलवरती मेसेज आला नाही तरी तुम्ही बँकेत जाऊन हे चेक करू शकता की तुम्हाला पीएम किसानचा 22वा हप्ता हा वितरण झाला की नाही झाला. तर धन्यवाद. आणि हो, शेतकरी बांधवांना जरी हा हप्ता जमा झालेला नसेल तर त्यांनी अजिबात घाबरण्याची गरज नाहीये. त्यांच्या बँक खात्यामध्ये आज सायंकाळपर्यंत किंवा उद्याही हप्ता जमा होऊ शकतो. तर धन्यवाद. तुम्ही वेळोवेळी शेतकरी बांधवांचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करता त्याबद्दल खरोखर मनापासून धन्यवाद. हो.